होय, आता तुम्ही सुद्धा अन्न आणि औषधांमधील भेसळीची तक्रार थेट तुकाराम मुंढेंकडे करू शकतात. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून राज्यभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी धाडसत्र राबवून दुग्धजन्य पदार्थ, अनधिकृत गुटखा, पान मसाला, केमिकल वापरून पिकवलेले आंबे, बनावट खाद्यतेले, विषारी दारू, चुकीचे लेबलिंग केलेल्या आयुर्वेदिक औषधांविरोधात प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि कोकण विभागात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात कडक कारवाया केल्या. आता सामान्य नागरिकांना थेट आयुक्तांशी संपर्क साधता यावा आणि तक्रार करणे सोपे व्हावे यासाठी एक मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता जेवण, औषधे किंवा मिठाईमध्ये भेसळ आढळल्यास नागरिक थेट तुकाराम मुंढे यांना तक्रार करू शकणार आहेत. तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियाचा वापर करत थेट जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. आता नागरिक अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर थेट मेसेज करून संशयास्पद प्रकारांची माहिती देऊ शकतील. यासाठी नागरिकांनी तुकाराम मुंढे IAS या त्यांच्या अधिकृत अकाउंटवर संपर्क साधायचा आहे. अन्न आणि औषधांमधील भेसळीबाबत तक्रार नोंदवण्यासाठी प्रशासनाने टोल फ्री क्रमांक आणि ईमेल ID जारी केला आहे. त्यातील टोल फ्री क्रमांक 1800-222-365 तर ईमेल ID jcfoodhq@gov.in यावर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, नकली कॉस्मेटिक्स, सौंदर्य प्रसाधने अथवा इतर कोणत्याही प्रकारचे भेसळयुक्त प्रोडक्ट्स निदर्शनास आल्यास त्वरित टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधायचा आहे. तुकाराम मुंढे यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे भेसळखोरांची चांगलेच दाबे धनाडले असून प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळखोरांची माहिती द्या आणि एक जबाबदार नागरिक म्हणून या मोहिमेत सहभागी व्हा.